गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपलं पुन्हा एकदा गणिताच्या तुमच्या क्लासमध्ये स्वागत आहे. आपण आता आज चॅप्टर बघणार आहे पार्टनरशिप. काल कोणता बघितलाय आपण? प्रॉफिट अँड लॉस. कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. तर त्याच्या आधी आपण रिवाइज करायचं का एकदा काय काय घेतले आपण? पहिल्यांदा आपण नंबर सिस्टीम घेतली. नंबर सिस्टीममध्ये तुम्हाला माहिती आहे नंबर काय असतंय? नॅचरल नंबर. एक 2 मिनिटात घेऊया आपण. नॅचरल नंबर म्हणजे काय? नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं? निसर्ग सुरुवात कुठून होतो? काहीतरी एखादी गोष्ट असेल तर मग तिथनं पुढे निसर्गामध्ये एक जंगल लावलं तुम्ही समजा. फॉरेस्ट लावल्यानंतर त्या ठिकाणी पहिले एक काहीतरी झाड पाहिजे ना, मग बाकीचे त्यापासून ग्रो होणार. मग 1 पासनं स्टार्ट होतं म्हणजे एक काहीतरी स्टार्टिंग लागतं त्याला. मग 1 पासनं सुरू होणाऱ्या सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्सला नैसर्गिक संख्या म्हणायचं. बरोबर? ही संख्या आहे, ही जर आपण अशी पट्टी काढली तर हा इथं 0 असणार आहे. इकडे तुमच्या मायनस वगैरे इकडे चालू होणार. इकडं प्लस 1, 2, 3. तर ह्या 1 पासून इकडे ज्या चालू होतात संख्या अनंतपर्यंत, त्या सगळ्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. त्यामुळे लक्षात घ्या, निसर्ग -1 पासून चालू होत नाही किंवा 0 पासून चालू होत नाही. कधी पण एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. त्यानंतर ह्याला नॅचरल नंबर म्हणायचं. ह्याला काय म्हणणार तुम्ही? ह्या 0ला धरून पुढे काय म्हणणार? पूर्ण संख्या. होल नंबर म्हणायचं. आपण होल शब्द कसा लिहितो? WHOLE किंवा एखाद्या भिंतीला आपण होल पाडतो. साधं सिंपल लक्षात घ्या. हे काय 0 कसं दिसते? एखाद्या भिंतीला होल पाडल्यावर खेळा मारायसाठी आपण कसं दिसते? होल 0. मग त्यानुसार लक्षात ठेवायचं की 0 पासून पॉझिटिव्ह संख्या ज्या चालू होतात पलीकडच्या साईडच्या त्यांना सगळ्यांना काय म्हणायचं? होल नंबर. त्यानंतर ह्या दोन इकडच्या इकडं आता मायनस पर्यंत मायनस 0 आणि प्लसच्या सगळ्या संख्या या इकडं अनंतपर्यंत त्या तिकडं अनंतपर्यंत आणि मधला एक 0 ह्या सगळ्यांना काउंट केलं आपण तर त्याला काय म्हणणार आपण? पूर्णांक संख्या. पूर्णांक दिसतात तुम्हाला. एक फुल नंबर दिसतोय असा अर्धा वगैरे काय दिसत नाही. आणि ह्याच्या मध्ये जे असणार आहे 2/3, 1/3, 1/5 वगैरे ह्या सगळ्या ह्यांना काय म्हणायचं? अपूर्णांक संख्या. ठीक आहे. ह्या पूर्णांक आणि अपूर्णांक मिळून काय म्हणायचं? रिअल नंबर्स. बरोबर? त्याला रिअल नंबर्स म्हणायचं. त्यानंतर हे झालं आपलं HCF, LCM म्हणजे तुम्हाला लसावी आणि मसावी. मसावी म्हणजे HCF, लसावी म्हणजे LCM. तर तो कसा काढायचा आहे तुम्हाला माहिती आहे. भविष्यातलं जर काय काढायचं असेल आपल्याला, पुढे काय होणार आहे? 2 नळे ॲट अ टाईम चालू केले, 3 नळे ॲट अ टाईम चालू केले, तर काय होईल? असं जर तुम्हाला सांगितलं तर टाकी किती वेळात भरेल? तर पुढे होणार आहे क्रिया ती. त्यावेळेस 100% तुम्ही LCM म्हणजे लसावी काढायचा असतो. ठीक आहे, त्या दोघांचा. लसावी म्हणजे काय आहे? भविष्यातला. मी म्हणलं ना पुढे होणार आहे. म्हणून काय करायचं? तर पुढच्या गोष्टीला काय करणार तुम्ही लसावी काढताना त्या ज्या संख्या दिल्यात त्यांचे पाढे लिहून घ्यायचे सरळ-सरळ. जास्त ताण घ्यायचा नाही. सपोज तुम्हाला 10, 20 आणि 5, 10 आणि 15 सांगितलं. ह्या 3 संख्या एक 5 मिनिटात भरते टाकीनं, एक 10 मिनिटात आणि एक 15 मिनिटात जर एक नळ टाकी भरत असेल किंवा एखाद्या 3 मुली पळतायत किंवा मित्र आहेत तुम्ही रनिंग करताय ग्राउंडवरती, तर तिघांचं स्पीड वेगवेगळे. एकाचा 5 किलोमीटर पर अवर, 10 किलोमीटर पर अवर किंवा तिसऱ्याचा 15 किलोमीटर पर अवर एवढा स्पीड आहे. आणि मग तुम्हाला काय करायचे? त्यांनी प्रश्न विचारला की पुन्हा कधी मिळणार तुम्ही एकत्र? घड्याळाच्या काट्या बाबतीत पण तसंच विचारतात. 1 सेकंद काटा एवढ्या स्पीडने पळतोय, मिनिट काटा एवढ्या स्पीडने पळतोय. तर आपल्याला ते 2 काटे एकत्र कधी मिळणार? हे कधी काढायचं असेल तुम्हाला, अशा टाईपची काही उदाहरणं आली. चोराच्या मागे पोलीस लागलाय, चोर 15 किलोमीटर स्पीडने पळतोय किंवा 5 किलोमीटरच्या स्पीडने पळतोय, पोलीस त्याच्या मागे 100 मीटर अंतरावर आहे. त्याला जर त्या चोराला पकडायचंय पोलिसाला, तर तो किती वेळात पकडणार? ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात घडणाऱ्या गोष्टी काढायच्या असेल ना, LCM काढायचा. LCM काढताना काय करणार तुम्ही? त्याचा पाढा लिहून घ्यायचा. 5 दूनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 25, 30, 35, 40, 45 आणि हे 50. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे 100. 15 एक 15 दूनी 30, 15 चौक 60. बरोबर? हे असे पाढे लिहिले. आपण काय केलं? पुढे गेलोय त्याच्यातून. भविष्याचं लक्षात घ्या ह्याच्यामध्ये. आता ह्यात काय करायचं? LCM काढताना कधी पण आपल्याला कॉमन गोष्ट घ्यायची असते. LCMचा लॉंग फॉर्मच आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणतो आपण. विभाज्य म्हणजे काय? मल्टिपल. लिस्ट, कॉमन, मल्टिपल ह्या 2 गोष्टी ह्याच्यातले शब्द लक्षात ठेवा.
लिस्ट कॉमन मल्टिपल. बरोबर. हे काय पाडे लिहिले म्हणून आपण लिहिलं काय थोडक्यात मल्टिपल लिहिलं. ही शब्द कट करून टाकायचा. आता आपल्याला शोधायचं काय ह्यातलं, हे शोधायचं कॉमन. कॉमन काय दिसतं इथं 5 आहे का? हा 5 नाहीये. ठीक आहे. 10 आहे. 10 आहे का इकडं? हा इथं 10 आहे, इथं 10. 2 मध्ये 10 आहे पण तिसऱ्यात नाही. ठीक आहे. 15 आहे का? इथं 10 आहे, 15 आहे. नाही. आता लक्षात घ्या एकाला ह्यातल्या शून्य आहे सगळीकडं. त्यामुळं शेवटी शून्य असलेली संख्या शोधायची. 5 वाली संख्या शोधायचीच नाही त्याच्यामध्ये आपण. ठीक आहे. एकाला शून्य त्यामुळे त्यात 5 येणारच नाही. त्यामुळे कुठला कॉमन येणारच नाही त्याच्यात. मग आपण काय करणार 10, 20, 30. इथं कुठे दिसतोय का 20 दिसतोय, इथं 20 नाहीये. मग आपण पुढे गेलो. हा 30 इथं आहे, हा 30 इथं आहे, 30 इथं आहे. आता मला सांगा 30 जर कॉमन आलाय ह्यांच्यामध्ये पुढची संख्या कॉमन काय निघणार आहे? 30च्या डबल निघते 60. पुढची कॉमन काय निघणार आहे? 90. बरोबर. त्या पटीतच वाढत जाते. जो पहिला कॉमन निघलाय ना त्याच्या पटीमध्ये वाढत जाते. मग तुमचा एलसीएम काय झाला ह्याचा? हा झाला 30. का 30 झाला? कारण ह्या 60 पण कॉमन आहे, 90 पण कॉमन आहे ह्याच्यात. पण आपल्याला काय सांगितलंय? लिस्ट म्हणजे सगळ्यात छोटा. ह्यातला काय आहे? ह्या मल्टिपल ह्या सगळ्या पाड्यांमधला सगळ्यात छोटा कॉमन. जेवढं काय कॉमन आहे त्यातला छोटा घ्यायचा. मग आपण काय घेतला? 30. पण आता ह्याच्यात मजा बघा. नाव काय ह्याचं? लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम, लघु नाव आले. लघु म्हणजे आपल्याला काय माहितीये की छोटा असतो. ह्या तिन्ही संख्यापेक्षा 30 मोठे आहे का छोटे? ह्या मोठे. नावात काय आहे त्याच्या? लघुत्तम. पण ते असते तो आकडा काय असतो ऍक्च्युली ह्या तिन्ही संख्यापेक्षा मोठा असतो. एवढं साधं बेसिक लक्षात ठेवायचं. सेम एचसीएफच्या बाबतीत आहे. हे आलं लक्षात. तुम्हाला काय करायचं आता तुम्ही काय करणार आहे? एचसीएफ म्हणजे काय तुमचा? मसावी. आता ह्या तीन संख्यांचा तुम्हाला मसावी काढायचा असेल तर तुम्हाला पाठीमागच्या गोष्टी आता तिकडे आपण काय केलं तर भविष्य काळात गेलो. आता भूतकाळातल्या काही गोष्टी घडल्या असतील तर सॉरी ह्याला पार्टनरशिप मध्ये वगैरे आपल्याला ह्याचा वापर होतो ह्या उदाहरणाचा ह्या चॅप्टर मध्ये. म्हणून आपल्याला थोडंसं डिस्क्रिप्शन जास्त घ्यायचंय. मला सांगा आता हे 5, 10, 15 ह्याचे आपल्याला काय फॅक्टर आहे. ठीक आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर असतं ते. फॅक्टर म्हणजे काय आहे? तुकडे. त्याच्यापेक्षा लहान 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 संख्या कोणत्या कोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये ती संख्या येते बघायची. 5 ही कोणाच्या कोणाच्या पाड्यामध्ये येते? 5 ही संख्या कोणत्या कोणत्या संख्येच्या? 1 0 पासून घ्यायचं आपण. 1च्या पाड्यात येते, 5च्या पाड्यात येते. ठीक आहे. 5 इथं आलं, इथं 5 आहे, इथं 5 आलं की थांबायचं, त्याच्या पुढे जायचं नाही आपण. नंतर 2 ला 10 ला कशा कशाने भाग जातो? 1, 2, 5 आणि स्वतः 10 ने. 15 ला कशाने जातो? 1, 3, 5 आणि 15. ह्यातलं आता कॉमन काय दिसतंय तुम्हाला? इथं 5 दिसते, इथं 5 दिसते, इथं 5 दिसते, इथं 1 दिसतोय, इथं 1 दिसतोय, इथं 1 दिसतोय. बरोबर. आता काय घेणार तुम्ही? कोणची संख्या धरणार यातली? हा मोठी संख्या. आता आपलं काय झालं? हे फॅक्टर पाडून घेतले आपण याचे, त्यानंतर कॉमन काढून घेतले. त्यानंतर काय करायचंय आपल्याला? हायेस्ट घ्यायची. हायेस्ट कुठली आहे? मोठी. ह्या कॉमन 1 आणि 5 हे कॉमन आलं. त्यातली सगळ्यात मोठी संख्या महत्तम संख्या कोणची घेतली आपण? आला तुमचा एचसीएफ किती आला? 5 आला. आता ह्याच्या नावात काय आहे? महत्तम सामायिक विभाजक. विभाजक. ठीक आहे. म्हणजे काय आहे? त्याचा फॅक्टर आहे, त्याचे तुकडे केलेले आहेत. आता लक्षात घ्या हा 5 आलाय. हा ह्या 3 नंबर पेक्षा 5 काय आहे? मोठा आहे का बारका आहे? सगळ्यात लहान आहे. म्हणजे ह्या तिन्ही संख्यामध्ये 5 हा लहान आहे. म्हणजे काय झालं तुमचं इथं नाव काय आहे ह्याचं? महत्तम. महत्तम म्हणजे काय? हायेस्ट लिमिट असते एखाद्या गोष्टीचं. आपल्याला ही बेसिक म्हणजे कशासाठी की तुम्हाला समजण्यासाठी. मोठी संख्या आता ह्या तिन्हीपेक्षा ती काय संख्या आली? लहान आली. म्हणजे एचसीएफ हा तुमच्या ज्या संख्या तुम्हाला शोधायच्या त्या सगळ्यांपेक्षा लहान असतो. एवढं समजून घ्यायचं. काय होतं कधी कधी आपण गडबडीमध्ये एलसीएम काढायचा असतो, त्या ठिकाणी एचसीएफ काढतो. मग त्या ठिकाणी ही तुम्हाला गोष्ट लक्षात आली पाहिजे की अरे आपण ह्या संख्यांपेक्षा मोठी संख्या आली म्हणजे आपलं चुकलं इथं. एचसीएफ नाही काढायला पाहिजे, आपण एलसीएम काढायला पाहिजे, किंवा एलसीएम काढायचा होता तर आपण एचसीएफ काढलाय.
ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी समजून जाणार तुम्हाला. या लक्षात. त्यानंतर आपण काय बघितलं होतं अजून, बोर्ड मासचा रूल तुम्हाला माहिती आहे. गणितीय क्रिया करताना अधिक वजा कंस वगैरे ह्या त्या गोष्टी असतील तर आधी पहिल्यांदा कंस सोडवून घ्यायचा कधी पण. हा रूल आहे त्याचा, हे लिहून घ्यायचं कधी पण. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या एखादं तसं तुम्हाला एक्झाम्पल आलं की बोर्ड मास म्हणून लिहून घ्यायचं. मग सुरुवातीपासून एखादं काय गणित दिलं असेल तर 5 अधिक 4 वजा 3 भागिले 2, नाही तर काय करू आपण 10 भागिले 2 कंसात 3 अधिक 5. हे आता जनरली सगळे आपले ह्याच्यामध्ये कव्हर झाले. आता तुम्ही काय करणार, सुरुवात बघायची ब्रॅकेट. हा बी म्हणजे काय आहे, ब्रॅकेट म्हणजे कंस. मग कंस सोडवून घेतला तुम्ही. 3 आणि 5 किती झाले, 8 गुणिले हे कंसाच्या बाहेर असतं म्हणून याला 2 लिहायचं. हे आहे असंच लिहून घेतलं तुम्ही, वजा 4 अधिक इथं आलं तुमचं 5, हे असं लिहून घेतलं. ठीक आहे, ह्याचा विषय क्लोज झाला. नंतर नेक्स्ट आता काय सांगितलंय, ब्रॅकेट ऑफचा काय विषय नाही, आपल्याला गुणाकार असला की तिथं असणार आहे. इथं काय करायचं, डिवाइड करायचं, डी म्हणजे बरोबर. मग ह्या 2चा आणि ह्याचा करून घ्यायचा. 10 भागिले 2 किती झाले, 5. मग इथं लिहिणार तुम्ही त्याच्याऐवजी 5. हे पण आपलं कट झालं. वजा इथं 4 5 अधिक आणि इथं गुणिले 8. त्यानंतर काय आहे, मल्टिप्लिकेशन. 75 40 करायचे, वजा करायचे, इथं हे वजा चिन्ह राहणार याच्या जागी. पुन्हा इथं काय आहे, नंतर ऍडिशन आणि मग सगळ्यात शेवटी काय करायची, सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी करायची. हे आपण आता रॅन्डम नंबर लिहिलेत त्यामुळे हे काय झालं, इकडची बाजू मोठी इकडची बाजू छोटी झालेली आहे. परीक्षेमध्ये असं दिलेलं नसतं, रॅन्डम काय मनाने दिलेलं नसतं, पूर्ण प्रॉपर कॅल्क्युलेशन केलेलं असतं. उत्तर कसं निघतंय स्टेप वाईज, असं जर बरोबर असेल तरच ते प्रश्न दिलेले असतात परीक्षेमध्ये आपल्याला. त्यानंतर आपण काल बघितलं प्रॉफिट आणि लॉस. त्यात असतात 2-3 सेलिंग एसपी असते, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत, खरेदी किंमत. विक्री किंमत जास्त असेल तर खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर काय होणार, त्या ठिकाणी प्रॉफिट होतो का लॉस होतो, प्रॉफिट होणार. विक्री जास्त आहे, आपण 5 रुपयाला वस्तू आणली 10 रुपयाला विकली, किती % प्रॉफिट झाला, 100%. त्या वस्तूची किंमत असते त्याला 100% म्हणजे त्याला एक मानलं ना तुम्ही की डबल झाले की 100% होती, थोडक्यात असं लक्षात घ्यायचं. निम्मी झाली की 50% कमी झालं. पर्सेंटेज प्रॉफिट पर्सेंट काढायचं, कसं काढणार तुम्ही, हा जेवढा प्रॉफिट झालाय. आता हा पेन आहे 100 रुपयाचा, तर मला 105 रुपयाला मी विकला. ठीक आहे, तर वरचे 5 रुपयेच धरायचे आपण. 5 रुपये भागिले हा 100 रुपयाचा पेन, 100 खाली लिहिणार, गुणिले 100 लिहिणार. आपण 100ला 100 गेलं, 5% त्याचं प्रॉफिट झालं. अशा प्रकारे लिहायचं. सेम आहे लॉस पर्सेंटेज मध्ये पण तेच करायचं. बाकी तुम्हाला आता कालचं डिटेल झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण काय घेऊया, पार्टनरशिप ह्या विषय. आता पुढचा चॅप्टर आहे आपला पार्टनरशिप. ह्याच्यातले काही कन्सेप्ट समजून घेऊ, मग स्टार्ट करूया ह्याच्यातलं. पार्टनरशिप म्हणजे काय, एखाद्या व्यवसायात 2 किंवा अधिक लोकांनी काय केलेलं असतं, एकत्र पैसे गुंतवून त्याचा नफा किंवा तोटा जे काय होईल ते वाटून घ्यायचं. आता आपण 10 जणांनी मिळून एक बिझनेस चालू केला. एकानं 5,000 टाकले, एकानं 10,000, जे आर्थिक कॅपॅसिटी जशी आहे तशी. आपल्याला समजा 1 कोटी रुपये जमा करायचे बिझनेस टाकायसाठी, तर तुम्ही 20 लाख दिले, ह्यांनी 30 दिले, ह्यांनी 70 लाख दिले आणि मी 5 लाख दिले. तर शेअर तुम्ही सगळ्यांना सेम देणार का, प्रॉफिट झाला अजून त्याच्यावर 50 लाख, किंवा 1 कोटीच्या 1 कोटी 1 कोटी इन्व्हेस्ट केले ते 1 कोटी प्रॉफिट झाला आपल्याला, तर मग 1 वर्षभरात, तर मग शेअर कसा देणार तुम्ही, बरोबर. जसं जसं जेवढे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, जेवढ्या दिवसासाठी केली, त्या प्रमाणात आपल्याला पैसे वाटायचे. ह्यालाच म्हणायचं पार्टनरशिप. साधं गणित आहे. नाहीतर तुम्ही असं म्हणणार, काही जण म्हणणार इक्वालिटी का, हा इक्वालिटी. मग ती सगळ्यांना सेम द्यायचं. सेम द्यायचं का, तर नाही द्यायचं सेम, कारण पैसे कमी गुंतवलेत, सगळ्या गोष्टी कमी केलेल्या असतात. आणि इथं फक्त पैशाच्या बाबतीतला आपला जो विषय असतो तो हा पैशाच्या बाबतीतला. आपल्या रेग्युलर डे टू डे लाईफ मध्ये काय असतं, बिझनेस चालू केला, एक पैसे गुंतवतो, एक त्याची एनर्जी तिथं घालवतो. ठीक आहे, एक दिवसभर दुकानात बसलेला असतो, एक फक्त पैसे देऊन आपलं दुकान उभारून दिलेला असतो, तो त्याचा प्रॉफिट घेतो 50%. हा दिवसभर मेहनत करतो तिथं, ते दुकान चालवणे, हॉटेल चालवणे, काय असेल तो बिझनेस मध्ये. तर तो कन्सेप्ट तिथं वापरायचा नाही. इथं फक्त काय वापरायचे, पैसे कोणी किती गुंतवले आणि त्यातनं प्रॉफिट किती झाला आणि लॉस किती झाला, याचं फक्त डिवायडेशन करायचं असतं. सिंपल आहे टॉपिक एकदम. ह्याला काय म्हणायचं, पार्टनरशिप. ह्यातल्या 3 गोष्टी महत्वाच्या असतात बघा.
हा कॅपिटल म्हणजे पैसा गुंतवलेला असतो, भांडवल त्याला म्हणायचं कॅपिटल. त्यानंतर काय आहे, टाइम आहे, किती टाइमसाठी गुंतवलेला आहे. साधारणतः ह्या ज्यावर जे प्रश्न विचारलेले असतात हे 1 वर्षाच्या टाइम लिमिटमध्येच विचारलेले असतात. महिन्याच्या वाईज विचारतात. एक जणांनी 6 महिन्यासाठी गुंतवले, एक जणांनी 1 वर्षासाठी गुंतवले, एक जणांनी 2 महिन्यासाठीच गुंतवले. अशा प्रकारे मग त्यांना वर्षभराचं प्रॉफिट काढून त्या हिशोबाने त्यांना पैसे द्यायचे असतात. सिंपल लॉजिक आहे एकदम. तुम्हाला लक्षात येऊन जाईल सोडवताना उदाहरण. आता ह्यातला फंडामेंटल रूल काय आहे बघा. तिसरी गोष्ट काय होती? प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग तो आपल्याला शोधायचा आहे. कॅपिटल तुम्ही किती लावले, टाइम किती लावलाय आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तो प्रॉफिट झालाय तो कसा-कसा तुम्ही डिस्ट्रिब्यूट करणार एकमेकांमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये, सगळ्या तुमच्या पार्टनर्समध्ये. ते फक्त आपल्याला इथं द्यायचं असतं. हे 3 गोष्टी आपल्याला शोधायच्या असतात त्यातल्या. ह्या 3 पैकी एक कुठली तरी दिलेली असती किंवा 2 दिलेले असतात. तिसरी गोष्ट काढायची असते आपल्याला. ठीक? बघा, नफा, प्रॉफिट हा काय असतो? कॅपिटल इंटू टाइम ह्या प्रमाणात वाटला जातो. म्हणजे आता मी समजा ₹20,00,000 बिझनेससाठी लावले. मी 1 वर्षासाठी लावले आणि तुम्ही 4-5 जणांनी काय केले, ₹10-10 लाख रुपये लावले आणि ते लावले तुम्ही 6 महिन्यासाठीच. म्हणजे मी जानेवारीला पैसे भरले ते ₹20,00,000 स्टार्ट केला बिझनेस. मग तुम्हाला लक्षात आलं, की ह्यांना प्रॉफिट व्हायला लागलाय. शार्क शार्क टँक बघता ना तुम्ही? शार्क टँकमध्ये पण बघा एखाद्याने बिझनेस चालू केलेला असतो. मग ते येतात, हे समोर बसलेले जज असतात. ते म्हणतात, की बाबा आम्ही इन्व्हेस्ट करतो तुमच्या ह्याच्यात, एवढा पर्सेंट मला स्टेक दे किंवा स्टेक द्या म्हणजे काय त्याचं पार्टनरशिप द्या. पार्टनरशिप म्हणजे त्यांना कशी मिळणार? आता ह्यानं जे सुरुवातीपासून सुरू केलेलं आहे, तर त्यातला प्रॉफिट मिळणार का त्यांना? नाही. तिथनं पुढचा प्रॉफिट मिळणार. टाईम किती लिमिटला केलंय किंवा काय केलंय आणि त्या पिरियडमधला जर प्रॉफिट आणि लॉस काढला तर त्या प्रमाणात त्यांचं शेअरिंग राहणार. जे काही त्याचे मेंबर्स असतील. आता बघा ह्यात काय प्रॉफिट रेशो काढायचा असेल तर रेशो आहे बघा आता इथं. हा काय आहे? तुम्हाला रेशो काढायचा आहे. रेशो कधी पण कसा असतो? अंश आणि छेदामध्ये असतो किंवा समोर लिहितो आपण त्याला A:B किंवा X:Y असं लिहितो. ह्याला काय म्हणतो आपण? रेशो. ह्याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो आपण? A/B किंवा X/Y. हे दोन्ही पद्धतीने लिहिलं गेलं तरी त्याला काय म्हणायचं? सेमच आहे. त्याचा अर्थ सेमच होतो. ह्याला काय म्हणायचं आपण? रेशो. आता हा काय आहे बघा, कॅपिटल पहिल्यानं किती लावलंय, बरोबर? कॅपिटल 1 म्हणून त्याने किती पैसे लावलेत आणि किती वेळासाठी लावलेत हे पहिल्याचं झालं, बरोबर? इथं 1 लिहिलंय म्हणून. दुसऱ्या मित्रांना तुमच्या किती पैसे लावलेत ते इथं लिहायचं आणि किती टाईमसाठी लावले ते लिहायचं. म्हणजे काय करायचं? कॅपिटल आणि टाईमचा गुणाकार करायचा. त्याच्या पण कॅपिटल आणि टाईमचा गुणाकार करायचा. म्हणजे पैसे किती लावलेत आणि किती वेळासाठी लावलेत ह्याचा गुणाकार. आता ह्यात बघा 2 प्रकार असतात याच्यामध्ये. एक सिंपल पार्टनरशिप असते. सगळे भागीदार समान कालावधीसाठी भांडवल गुंतवतात. साधं लॉजिक आहे. आता आपण बोललो, की तुम्ही 70 लावले, 70 लाख लावले आणि 20, 30, 5, 10 जे काय असेल ते सगळ्यांनी 1 जानेवारीला बिझनेस चालू केला आणि डिसेंबरला आपल्याला प्रॉफिट आपण डिक्लेअर केला, एवढा झालाय प्रॉफिट किंवा लॉस झालाय. तर हे कधी ह्याला काय म्हणायचं? सिंपल पार्टनरशिप म्हणजे सिंपल आहे, साधं आहे. आपल्याला काही लय कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत. आणि ह्याच्यानंतर काय असतंय आता बघा, ह्यात काय करायचं? प्रॉफिट रेशो जो असतो, तोच कॅपिटल रेशो असतो. म्हणजे तुम्ही जसं म्हणलाय आता, की प्रॉफिट मी मग विचारलं, कसं-कसं वाटून देणार? 1 कोटीला 1 कोटी प्रॉफिट झाला आपल्याला. तर तुम्ही काय म्हणला लगेच, ज्यानं 70 लाख लावले त्याला 70 लाख, ज्यानं 5 लाख लावले त्याला 5 लाख, ज्यानं 10 लाख इन्व्हेस्ट केले त्याला 10 लाख, 20 लाखाला 20 लाख. म्हणजे काय झालं? त्या माणसानं कॅपिटल किती लावलेलं, पैसे किती भरलेले सुरुवातीला, त्याच प्रमाणात त्याला त्याचा हे मिळालं, काय? प्रॉफिट शेअरिंग झालं. आता ह्याच्यात टाईमचा कुठं आला का इश्यू? किती दिवसासाठी लावलंय, टाइम कुठंच आला नाही ह्याच्यात. त्यामुळे हा काय आहे? सिंपल आहे. बरोबर? याला काय म्हणायचं? सिंपल पार्टनरशिप. ह्याच्यानंतर असते दुसरा टाइप आहे आपल्याला. ह्याच्या खाली काय आहे का बघूया. एक्झाम्पल आहे आपल्याला इथे एक. जर A नं 20,000 गुंतवले आणि B नं 30,000 गुंतवले, तर दोघांचा प्रॉफिट रेशो कसा काढणार तुम्ही? साधं आहे, दोघांना काय करायचं? 20,000 भागिले 30,000 केलं, हे सगळे 0, 0, 0, 0 निघून जाणार तुमचे. 2 3 राहणार. प्रॉफिट रेशो सेम आपण जसं केलं ते 1 कोटीला केलं ते 1 कोटीच्या हिशोबानं ते झालं तुमचं. आता याला बघा, कंपाऊंड पार्टनरशिप आणि टाइम पार्टनरशिप म्हणतात त्याला. कारण टाइम आला तिथं तुमचा, किती दिवसासाठी इन्व्हेस्ट केलेत वगैरे ह्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. सर्व भागीदार वेगळ्या कालावधीसाठी भांडवल गुंतवतात.
वेगवेगळ्या कालावधीसाठी. मी म्हटलं की तुम्हाला 6 महिने कुणी गुंतवले, कुणाकडे 4 महिन्यांनी पैसे आले, मग तो म्हणला की मी 4 महिन्यानंतर गुंतवतो. वर्षाचं आपलं डिसेंबरच्या आधीपर्यंत आपल्याला हिशोब घ्यायचा असतो. 12 महिन्याच्या आत घ्यायचा कधी पण तुम्ही हे केलं तरी. मग यात काय करणार, प्रॉफिट रेशो कसा काढतो आपण? कॅपिटल गुणिले टाईम. आता पहिल्याचा काढायचा असेल, पहिल्याचा आणि दुसऱ्याचा त्यात जर इन्व्हेस्टर असतील तर त्याचा कसा येणार प्रॉफिट रेशो? कॅपिटल पहिल्याचं गुणिले पहिल्याचा टाईम भागिले दुसऱ्याचं कॅपिटल दुसऱ्याचा टाईम. अशा प्रकारे आपल्याला काढायला लागतं हे. आता उदाहरण बघा इथं. ए न 20,000 रुपये 12 महिन्यांसाठी गुंतवले. बरोबर. आता 12 महिन्यांसाठी गुंतवले 20,000 म्हणजे काय करायचं? दर महिन्याला हा गडी 20,000 रुपये तिथं टाकतोय कंपनीत स्वतःच्या खिशातनं त्या बिझनेसमध्ये. तर बीनं काय केलं की 30,000 रुपये 8 महिन्यांसाठी गुंतवले. मग सरळ सरळ गुणाकार करायचा. 8 त्रिक 24 बरोबर. 2,40,000 ह्यानं गुंतवले आणि ह्यानं किती 20,000 गुणिले 12 महिने 12 दुनी 24. दोघांनी काय केलं 2,40,000 2,40,000 गुंतवले. पैसे किती झालेत? शेवटी आणायचे कुठं आपल्याला फिगर? सगळ्या गोष्टी ह्या टाइम वगैरे धरून किंवा नॉर्मल आपल्याला पैशाच्या ह्याच्यामध्ये आणायचे. शेवटी किती पैसे कुणी गुंतवले त्यानुसार तुम्हाला प्रॉफिट शेअर करता येतो. आता बघा याने काय केलंय, ह्याचे 2,40,000 झाले, ह्याचे 2,40,000 झाले. आपण काय करणार 2,40,000 ॲज टू 2,40,000. हे 4 शून्य गेले, 4 शून्य गेले. अरे हे 24 पण सॉरी 2,40,000 ला 2,40,000 गेले. 1:1 रेशो राहिला. आलं लक्षात? म्हणजे मॅटर काय होतो, इथं जर सपोज आपल्याला 8 महिन्याच्या ऐवजी 10 महिने दिलं असतं किंवा इथं 6 महिने दिलं असतं. 6 महिने दिलं असतं तर हा काय आला असता रेशो? 30,000 गुणिले 6 किती झाले? 1,80,000 बरोबर. ह्याचं किती झालं? खालच्याचं बीचं 1,80,000 झालं आणि वरच्याचं किती झालं आपलं? 2,40,000 बरोबर. हे किती आहे? 4 शून्य. हे 4 शून्य गेले. 6×3 = 18, 6×4 = 24. यांचा रेशो किती झाला असता? 4:3 बरोबर. प्रॉफिट म्हणजे जो काय प्रॉफिट होईल तर त्याचा 4 त्याचे 7 पार्ट करायचे त्या ज्या प्रॉफिटचे आणि त्यातला 4th पार्ट त्याला द्यायचा, 3rd पार्ट याला द्यायचा. एवढं सिंपल आहे. म्हणजे मग शेवटी प्रॉफिट काढताना काय होणार? प्रॉफिट जर ह्यांना 50,000 झाला, आता हे काय आलता आपला रेशो? 4:3 आलता दोघांचा रेशो, ए आणि बीचा. आता ए ला किती पैसे मिळणार? 1,00,000 रुपये प्रॉफिट झाला समजा किंवा 50,000 झाला प्रॉफिट किंवा असं हे देतात एवढं हे नाही ना 7 म्हणजे 7 न भाग जाणारी संख्या देतात. ह्या दोघांची ऍडिशन किती आहे? 4 आणि 3 7. हे कुठे येतं आपल्याला? 56. सपोज 56,000 त्यांचा प्रॉफिट झाला बरोबर. 56,000 भागिले 7 गुणिले काय करायचं ह्याचं प्रॉफिटचं 7/7 आणि वरती 4 गुणिले 56,000 भागिले तुमची जी संख्या आहे ती टाकायची. त्याच्यामध्ये तुमचं प्रॉफिट पर्सेंटेज येणार. आता इकडे बघा पुढं इम्पॉर्टंट केसेस आपल्याला बघायचे त्याच्यातल्या. डायरेक्ट एक्झाम्पल एवढं काय सोपं विचारणार तुम्हाला बघा दर परीक्षेला वेगवेगळ्या पॅटर्न येतो बरं का. आपल्याला नवीन पार्टनर येतोय असं दाखवलं आपल्याला, ठीक आहे. काही महिन्यांनी नवीन पार्टनर येतोय, एक वेगळा टाईप आहे ह्याच्यातला. आता इथं काय दिले? ए न 60,000 रुपये 12 महिन्यांसाठी गुंतवले, बी न 50,000 रुपये 8व्या महिन्यापासून गुंतवले. आता हे दिलेलं नसतं तुम्हाला. 8व्या महिन्यापासून गुंतवले असं जर म्हणलं तुम्ही काय करणार? 60,000 गुणिले 12 बरोबर. 12 72 7,20,000 रुपये झाले ह्याचे. त्यानंतर काय आहे? 50,000 रुपये गुणिले 8 महिने 8व्या महिन्यापासून म्हणल्यावर 50,000 गुणिले 8 करणार का? तर नाही. त्यानं गुंतवलेत किती तो पिरियड बघायचा. 8व्या महिन्यानंतर 9, 10, 11 आणि 12 4 महिने राहिले म्हणून त्यानं 4 महिने पैसे गुंतवले. मग ह्या 50 ने काय करायचं? 4 ला गुणायचं. 5×4 = 20 हे झाले त्याचे 2,00,000 रुपये. ह्यांचा रेशो काढला की आपण काय होणार आहे? हे सगळं 0 जाणार निघून. यातलं 20 72 हे किती आलंय तुमचं शेवटी फायनली 18:5 रेशो येतो. हे जाणार हे 0 इकडे पहिले 4 0 हे 4 0 झाले. त्याला हे जाणार कट होणार आणि 18:5 तुमचा रेशो येतो. त्यानंतर ही एक कन्सेप्ट झालाय आपला. पुढे या प्रकारे अजून कसल्या प्रकारचे प्रश्न विचारला जातं? काही महिन्यांनी पार्टनर आपला कॅपिटल वाढवतो.
आता तुम्हाला वाटलं की अरे यार ह्यात प्रॉफिट व्हायला लागलं, एखाद्या तुमच्या पार्टनरला वाटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉफिट होतोय, मग तो काय म्हणणार, चला मी आधी 50,000 भरलेले, पहिले 4 महिने मी भरलेले, आता अजून पुढचे राहिलेले 8 महिने मी काय करणार आहे, 50,000 च्या ऐवजी मी दर महिन्याला ₹70,000 भरतो. असं जर असेल, त्याला प्रॉफिट जास्त मिळायसाठी, तर मग ते पण कॅल्क्युलेशन कुठं आणायचं, शेवटी सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला पैसे किती इन्व्हेस्ट केलेत ह्याच्यावरती आणायचं आपल्याला. बघा इथं काय दिले, बीने सुरुवातीला ₹40,000 दिले आणि 6 महिन्यानंतर वाढवून त्यानं ते 60,000 केले. मग आता इथं काय करणार आपण, सुरुवातीला म्हणजे 6 महिन्यानंतर वाढवलेत, म्हणजे 6 महिन्यासाठी त्यानं काय केलं, हे ₹40,000 6 महिने दिले. आलं लक्षात? 6 महिने 40,000 दिले, साइन चोक किती झाले तुमचे 24, 2,40,000 झाले आणि राहिलेल्या 6 महिन्यासाठी त्यानं काय केले, 60,000 पर महिन्यात दिले. बरोबर? गुणिले काय करणार आपण 6, हे झाले तुमचे 6 36. बरोबर? हे त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट झाली. कोणाची? बीची. आणि एनं काय केलं होतं, 50,000 दर महिन्याला 12 महिन्यांसाठी दिले होते. 12 पंचे 60, ह्याचं झालं तुमचं ₹6,00,000. ह्याची झाली ₹6,00,000 इन्व्हेस्टमेंट. ह्याची किती झाली? 2 आणि 3, 5 आणि 1, 6. ह्याची पण टोटल किती झाली? 6,00,000 इन्व्हेस्टमेंट झाली. म्हणजे दोघांना कसा शेअर मिळणार आहे? 1:1. जेवढा ह्याला मिळणार तेवढा त्याला, म्हणजे 50-50% शेअर त्याला प्रॉफिट मधला मिळणार. हे कॅल्क्युलेशन फक्त लक्षात घ्या कसं काढायचंय. ह्यानं काय केले, 6 महिन्यानंतर म्हटले, वाक्य नीट वाचायची पार्टनरशिपच्या याच्यामध्ये, की पहिल्या पार्टनरने काय केले, सुरुवातीला त्यानं 40,000 भरलेत आणि नंतर काय केले, 6 महिन्यानंतर त्याला वाटलं की मला जास्त प्रॉफिट मिळतो, मग तो काय म्हणला की मी 40 ऐवजी 60 भरतो. मग त्या पुढच्या 6 महिन्यासाठी 60,000 भरणार आहे. मग त्याचं कॅल्क्युलेशन करायचं, 6 36, 3,60,000 झाले. पहिल्या 6 महिन्याचं 40,000 ने किती झाले त्याचे, 2,40,000. दोन्हीची बेरीज करायची, टोटल त्याची पैशाची अमाऊंट किती झाली, टोटल 6,00,000 झाली. दुसऱ्या गाड्यानं काय केलं, ₹50,000 दर महिन्याला. तो म्हणला मला काय होत नाही, मी आधीपासून जास्त भरत राहतो, माझं एवढं कॅपॅसिटी आहे. अशा प्रकारे त्याला किती झाले, त्याचे पण 6,00,000 झाले. मग दोघांचं 6,00,000 भागिले 6,00,000 केलं तर काय येणार आहे, 1:1 रेशो मध्ये तुम्हाला त्यांचं कॅल्क्युलेशन मिळतं. रेशो त्याचा 1:1 मिळाला. एक मिनिट, इकडे कोण आहे. आता बघा, वर्किंग पार्टनरला पगार जर देत असाल आपण, एखादा एखादा पार्टनर म्हणला की मी काम पण करीन, पैसे बी इन्व्हेस्ट करतोय, मग त्याचा पगार काय करणार तुम्ही, सॉरी. आता बघा ह्यात बघूया आपण, वर्किंग कॅपिटलचा वर्किंग पार्टनरला काय आहे, पगार प्लस नफ्याचा हिस्सा मिळतो. लक्षात घ्या, म्हणजे दोघांनी पैसे पण लावलेत. एक काय म्हणला, पहिला पैसे लावणार काय म्हणला की मला बाबा वेळ नाही, मी पैसे लावतो, मी 50,000 दर महिना देतो, पण मला काय वेळ नाही, मला दुसरीकडे पण ड्युटी असती किंवा माझ्या दुसऱ्या पण कंपन्यात मी तिकडे काम करणार. एक ह्यातला सेकंड पार्टनर काय म्हणला, चालते तू काम कर तिकडे, पण मला दुसरं काम नाही, मी ह्यात पैसे इन्व्हेस्ट करतो आणि तू दुसरा एखादा, आपण ह्या कंपनीत किंवा हॉटेलला मॅनेजर ठेवणार आहे, तर त्या मॅनेजरच्या ऐवजी मीच थांबतो हॉटेलला मॅनेजर म्हणून. मग मला तू त्याला 30,000 देतोय, तर आपल्या ह्याच्यातून मला पगार म्हणून 30,000 दे. असं पार्टनरशिप वेगळी आणि इथं काम करण्याचा पगार वेगळा, ह्या गोष्टींचं मिक्सचर करायचं नाही. समजलं? तो काय बसलाय तिथं, काउंटरला बसलाय, पैसे तर दोघांनी पण इन्व्हेस्ट केलेत, पार्टनर पार्टनरच्या जागी, आणि ही नोकरी करतोय तो तिथं, म्हणून नोकरीचे पैसे वेगळे. असं तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचंय. आलं लक्षात तुम्हाला? आता बघा, टोटल प्रॉफिट जर 1,50,000 झालाय आणि वर्किंग पार्टनरची सॅलरी त्या काम करणाऱ्या हॉटेल मॅनेजरला, सपोज हॉटेल टाकले किंवा एखादी कंपनी टाकली, तर त्याचा मॅनेजर जो असेल किंवा कोण असेल, त्याला जर ₹30,000 सॅलरी ठरवली, बरं हा मित्र नाही थांबला सेकंड पार्टनर, तर दुसरा कोणतर माणूस घ्यायला लागणार आहे त्यांना तिथं, त्याला पण 30,000 द्यायला लागणार आहे. बरोबर? मग त्या ठिकाणी थोड्या वेळासाठी असं गृहीत धरायचं की दुसराच कोणतर माणूस आहे, हा पार्टनर म्हणून त्यात नाहीये. ठीक आहे, दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित? काय करायचं मग आता, पहिल्यांदा काय करायचं, जेवढं टोटल प्रॉफिट झाले त्यातनं काय असतात, हे एक्सपेन्सेस असतात. पगार जाणे ह्याला पण काय म्हणतो, एक्सपेन्स म्हणतो आपण. बाकीचं अजून काय आहे, लाईट बिल असतं सगळं तिथलं,
सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या एक्सपेन्स मध्ये धरायच्या. त्या टाइप मध्ये काय करायचं, पहिल्यांदा ह्या 50,000 हे 1,50,000 मधनं हे 30 वजा करायचे, म्हणजे तुमचं खाली नेट प्रॉफिट राहते. नेट प्रॉफिट आलं 1,20,000. 1,20,000ला मग तुम्ही काय करायचं, दोघांमध्ये डिवाइड करायचं. कसं असेल ती आपल्याला जे काय त्यांचा पैसे किती महिन्यासाठी किती गुंतवलेत काय, तर हे नंतरच्या स्टेपला येणार तुमचं. ठीक आहे, कन्सेप्ट लक्षात आला तुम्हाला. काय करायचंय, याचा पगार सेपरेटच धरायचा आणि तो झालेला प्रॉफिट मधनं पहिल्यांदा वजा करून घ्यायचा आणि मग नंतर राहिलेलं प्रॉफिट त्या दोघांमध्ये डिवाइड करायचं. म्हणजे जो वर्किंग आहे, जो काम करतोय त्यांचा पार्टनर, त्याला दोन गोष्टी मिळतात. एक तर त्या कंपनीच्या प्रॉफिट मधला शेअर पण मिळतोय आणि तो दिवसभर तिथं काम करतोय म्हणून त्याला पगार मिळतोय. बरोबर, पगाराने हे मिक्स करायचं नाही. पगार पहिला आल्या आल्या काय करायचं, टोटल प्रॉफिट आहे त्यातनं पगार मायनस करायचा त्या पार्टनरला दिलेला आणि राहिलेल्या अमाऊंट वरती तुम्ही आपला हा रेशो किंवा हे नियम वापरायचे आणि दोघांना त्या प्रत्येकाच्या प्रमाणामध्ये डिवाइड करून द्यायचं. आता याच्यामध्ये बघा, आता किती किती हिस्सा आहे त्याचा. ठीक आहे, प्रॉफिट किती आहे, 90,000 रुपये झाला. नफा माहिती आणि भागीदारीचा हिस्सा आपल्याला शोधायचा आहे ह्याच्यामध्ये. प्रॉफिट 90,000, रेशो 2 असेल. आता ह्यात कसा कसा कुणाला कसं होणार आहे बघा. ए ला किती मिळाले, 60,000 आणि 30,000. काय केले, 2:1 रेशो आपण घेतलाय. बरोबर, तर ह्याचा प्रॉफिट रेशो कसा करणार, 60 आणि 30. साधं कॅल्क्युलेशन आपण काय करायचं, 2:1 3 ह्या संख्येला काय करणार आहे आपण, भागणार आहे कशाने, 3 3 त्रिक 9. बरोबर, ह्या दोघांची बेरीज किती झाली तुमची, 3 झाली. ह्या 90,000ला काय केलंय आपण, 3 न भागलं, किती झालं, 3 त्रिक 9, 30,000 आलं. बरोबर, आणि पहिल्या ह्याचं पार्टनरचं किती आहे, हे 2 आहे. हा काय आहे, ए नाव आहे, ह्याचं काय आहे, बी नाव आहे. ह्या 30,000 गुणिले ए ला काय करणार आहे आपण, एचं किती आहे, 2, म्हणून 30 दोन्ही 60,000 त्याचे आले. ह्या 30,000 गुणिले बी ला काय केलं आपण, त्याचा शेअर 1 आहे म्हणून किती झाला तुमचा, 30,000 1 30,000, म्हणजे 3 1 3. लक्षात आलं तुम्हाला. शेअरचं प्रॉफिटचं रेशो कसा आपण डिवाइड करू, म्हणजे तुम्ही देणार कसं काय, प्रॉफिट जेवढा झालाय ते दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट कसा करणार, तर जो काय रेशो आलाय त्या दोघांच्या रेशोची बेरीज करायची. त्या बेरीजनं काय करायचं, त्या प्रॉफिटला भागायचं. बरोबर, प्रॉफिटला भागायचं. प्रॉफिटला भागल्यानंतर जी काय संख्या मिळेल ती असती एका शेअरसाठीची, आणि मग एका एका त्यातला जो काय आहे 3 आहे नंबर, आता त्यातले एका एका शेअरची समजून घ्या आणि मग ते 3 शेअर मध्ये तुम्ही किंवा 4 शेअर जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही डिवाइड करायचं ते. नंतर आता पुढे बघूया आपण. आपल्याला आता शॉर्टकट काय बघूया इथं. प्रॉफिट आहे बाबा इथं, डायरेक्टली प्रोपोर्शनल कशासाठी आहे ते, प्रॉफिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल आणि टाइम. म्हणजे काय आहे तुमचं प्रॉफिट काय असतो, तुम्ही आता बघितलं आपण. प्रॉफिट म्हणजे काय आहे, कॅपिटल म्हणजे जेवढी इन्व्हेस्टमेंट केली ती आणि त्याचा टाइम ह्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे कॅपिटल जेवढं वाढवाल तुम्ही आणि टाइम जेवढ्या दिवसासाठी वाढवलाय, तर इकडचं वाढलं की हे पण काय होणार, वाढणार. ह्याला काय म्हणतो आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि इनडायरेक्टली प्रोपोर्शनल कसं असतं तुमचं, हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणायचं त्याला. अजून दुसरं काय म्हणतो आपण, प्रॉफिट तुमचं कधी वाढेल, जेव्हा तुम्ही इकडचं कमी कराल तेव्हा. ही पण असतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणायचं. किंवा आपण त्याला काय म्हणूया, जर आपण इकडं तुमचं प्रॉफिट आणि कॅपिटल आणि टाइम जर वाढवला तुम्ही, तर इकडे तुमचं प्रॉफिट कमी होत असतं. त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि हे काय असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे दोन्ही वाढत असतात ऍट अ टाइम. कॅपिटल आणि टाइम वाढवला की तुमचं प्रॉफिट पण वाढणार. नंतर बघा हे काय आहे, आता ए बी सी ह्यांचं काय केलंय आपण, कॅपिटल 1 टाइम 1, कॅपिटल 2 टाइम 2, कॅपिटल 3 टाइम 3, अशा प्रकारे आपण त्यांचं रेशो काढायचे. 3 पार्टनर असतील तर तिघांचं पण ह्या प्रपोर्शन मध्ये अशा रेशो मध्ये लिहून घ्यायचं. ए बी सी ह्या गोष्टी काढल्या तुम्ही, तुम्हाला रेशो काढता येतो. सिंपल आहे, काय जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही. उदाहरणं बघताना तुम्हाला लक्षात येईल आता.
जर एका भागीदाराचा हिस्सा दिला असेल आपल्याला, तर त्यावेळेस काय करायचं, टोटल प्रॉफिट काय करणार आहे आपण, ते कसं काढणार, तर भागीदाराचा हिस्सा भागिले त्याचा रेशोचा भाग गुणिले रेशोची एकूण भाग. म्हणजे आपण उदाहरणामध्ये कळलं तुम्हाला, प्रॉफिट रेशो आपल्याला दिलेला आहे भागीदाराचा हिस्सा 3:2 आहे, बरोबर. 2 पार्टनर आहेत, 3:2 मध्ये त्यांना प्रॉफिट झालेला आहे. बीचा हिस्सा किती आहे, 40,000. आता ह्यातला काय आहे, हा ए आहे, बरोबर, हा काय आहे, बी आहे. सिंपल लॉजिक लावायचं. तर हे बी जर 40,000 म्हणजे जर 2 पार्ट असतील, तर एक पार्ट म्हणजे किती झाला तुमचा, हे इथंच लक्षात घ्या, इथंच 2 पार्ट म्हणजे काय आहे तुमचा, त्याला बीला 40,000 रुपये. फॉर्म्युला सोडून द्या थोडासा. बी ला काय झालाय तुमचा, बीचा पार्ट म्हणजे हा इथं आहे 2, म्हणजे हा बी आहे, ह्याला काय झालंय 40,000 रुपये मिळाले 2 पार्ट म्हणून. एक पार्ट किती झाला असतो लेखाचा, डायरेक्ट निम्मा करायचा 20,000, बरोबर. आता टोटल प्रॉफिटचे पार्ट किती झालेत, 3 आणि 2, 5 पार्ट झालेत, बरोबर. मग 5 साठी किती येणार, 2 10, 1 लाख रुपये झालं. अरे 10 लाख झालं. सिंपल टोटल प्रॉफिट मध्ये किती आहे तुमचा, पार्ट झाला 5 पार्ट म्हणून 1 लाख त्याचे झाले. आता पहिल्याचा किती असणार आहे, 40,000 ह्याचा गेला तर पहिल्याचा राहणार आहे सगळं 60,000. आलं लक्षात लॉजिक काय लावलं आपण, हे सगळं सोडून द्यायचा रव्यासाठी हा फॉर्म्युला आणि हे काय गरज नाही आपल्याला. मेन विषय समजला पाहिजे की प्रॉफिट रेशो जर दिलाय आपल्याला, तर रेशो म्हणजे काय करतो आपण, त्या दोघांची बेरीज करतो सगळ्यात पहिल्यांदा. 3 आणि 2 5 म्हणजे टोटल हिस्से किती झाले तयार कळलं आपल्याला. एकाचा हिस्सा दिलाय आपल्याला 40,000 आहे, तर मग त्या 40,000ला जर दोन पार्ट मिळून जर 40,000 बनत असेल, तर एका पार्टात काय बनत असेल, 20,000. आलं लक्षात. मग ते 20,000 एका पार्टला आहेत, तर हे दोघांचे मिळून किती पार्ट आहेत टोटल, 3 आणि 2 5 पार्ट आहेत. म्हणजे 5 पार्टला किती झाले तुमचे, 20,000 गुणिले 5 करायचं, 1 लाख रुपये आले. म्हणजे टोटल प्रॉफिट काय झालाय तुमचा इथं, हा टोटल प्रॉफिट झालाय तुम्हाला 1 लाख रुपये. मग पुन्हा अजून आपण डिवाइड करू शकतो. मग एकाला 40,000 आलेत बीला, तर ए ला किती मिळणार आहे, 60,000. सिंपल. आता पुढे बघा, कॅपिटल शोधायसाठी हा काय फॉर्म्युला आपल्याला, नफा आणि कालावधी तुम्हाला जर दिला असेल माहिती, तर त्यावेळेस काय करायचं, कॅपिटल प्रॉफिट भागिले टाइम. म्हणजे तुम्ही पैसे किती इन्व्हेस्ट केलेत, बरोबर, ते कसं काढायचंय तुम्हाला, किंवा नफा आणि कालावधी माहित असेल तर हे गोष्टी करता येतात आपल्याला. ह्या 3च गोष्टी आहेत. हा फॉर्म्युला लक्षात ठेवला, कॅपिटल इज इक्वल टू प्रॉफिट डिवायडेड बाय टाइम. इन्व्हेस्टमेंट किती केली तुम्ही, ही काढणार कसं, तर जेवढा प्रॉफिट झालाय त्याच्या भागिले टाइम करायचं, तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट मिळणार. हे काय सगळं इकडे इकडे फिरवायला येतं, ते काही लय महत्वाचं म्हणजे लय अवघड नाही गोष्ट. एक कोणता तरी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुम्ही आता काय करणार, टाइम, हे बघा आपण काय बघितलेलं, पहिल्यांदा काय बघितलेलं, प्रॉफिट बरोबर काय असतो, कॅपिटल इंटू टाइम. हे तर लक्षात आहे तुम्हाला बेसिक. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉफिट किती होणार आहे, तुम्ही पैसे किती टाकलेत त्याच्यामध्ये आणि किती दिवसासाठी टाकले. आता फक्त ह्याच्यामध्ये फॉर्म्युला फिरवलाय, काय केले, ह्या कॅपिटलला इकडे घेतले आणि ह्या प्रॉफिटला, सॉरी, प्रॉफिट हाय असंच राहिलाय, बरोबर. आता टाइम काय केलाय, इकडे घेतलाय फक्त खाली, तिकडे टाकून. हा बेसिक फॉर्म्युला आहे आपला, बरोबर. प्रॉफिट काढायचा आहे, किती पैसे इन्व्हेस्ट केलेत किती दिवसासाठी, हे जाऊन आपला प्रॉफिट निघणार. आता हा फॉर्म्युला काढायचा, हे 3च गोष्टी महत्वाच्या आहेत ह्याच्यामध्ये, ह्या नुसते इकडे तिकडे फिरवायच्या. आता तुम्हाला कॅपिटल काढायचं, त्यावेळेस काय करणार, हा काय आहे टाइम, कुठले साईन आहे इथं, गुणाकारात साईन आहे, ह्या बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर काय होणार आहे, भागाकार होणार. म्हणजे काय आहे तुमचं, प्रॉफिट भागिले टाइम बरोबर काय झालं तुमचं, कॅपिटल. आलं लक्षात. हाच फॉर्म्युला इथे लिहिलाय, कॅपिटल इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन टाइम. एवढंच गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी ह्याच करायच्या, इकडून तिकडे फिरवायचं, बाकी काहीच नाही. ह्या 3 पैकी 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात आपल्या ह्याच्यात.
आणि प्रश्नामध्ये तिसरी गोष्ट काढायची असते. एवढं सोपं आहे. नंतर काय बघा, सॉल्व एक्झाम्पल बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं फॉर्म्युले बघूया ह्याच्यामध्ये आपण. हा, तुम्हाला ह्या वर्षीसाठी महत्वाचे क्वेश्चन आहेत बरं का हे. जर ए आणि बी यांनी 2:3 प्रमाणात पैसे गुंतवले आणि नफा जर 5,000 झाला तर ए चा हिस्सा किती? उदाहरण बघू नका, तिकडे खाली पण लिहिलेले आहेत मी. काय करायचं मला सांगा. इकडे बघा, इकडे माझ्याकडे स्क्रीन कडे बघू. ए आणि बी न किती पैसे गुंतवलेत? 2:3 प्रमाणामध्ये पैसे गुंतवलेत आणि प्रॉफिट झालाय त्यांना 5,000 रुपये. तर दोघांचा शेअर किती आहे टोटल? टोटल 5 झाला शेअर, बरोबर का? त्या 5,000 ला भागिले काय करणार आपण? 5 करणार, बरोबर? मग किती झाले? 1000 झाले. 1000 म्हणजे एका पार्टचा हे झाला तुमचा. हा, ह्याचा 2,000 आणि ह्याचा 3,000. सिंपल तोंडी करू शकतो आपण, काय त्याला पेन चालवायची गरज नाही, काय नाही, काय नाही. अरे पाठीमाग अजून एक होतं का? ठीक आहे, अजून एक आहे. रामनं काय केले? 10,000 आणि श्यामनं 15,000 गुंतवले. नफ्याचं गुणोत्तर काय राहील त्यांचं? बेसिक साधा आहे. काय करायचं? आपलं आलंय सगळं शेवटी कुठं? पैशावरती आणून ठेवायचं आपल्याला. जरी टाइम दिला असेल, जरी काय दिलं असेल, सगळ्या त्यातले आकडेवारी आपल्याला पैशामध्ये कन्व्हर्ट करायचे. टाइम गुणिले तुमचं पैसे इन्व्हेस्ट केले ते सुद्धा. आता जर नसेल दिलं तर नुसतं जसं आहे तसेच पैशाचे आकडे घ्यायचे आणि त्याला एकमेकाला भागायचं. हा काय आहे? राम भागिले श्याम, 10,000 भागिले 15,000, 0 घालवायचे. 2 कितीनं भाग जातो? 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 2:3 आलं तुमचं उत्तर. आलं लक्षात? हे जो 10,000 रामचं, त्याचं 15,000 काय दुसरं त्याचं नाव श्याम. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 2:3. समजलं नाही? आता पुढे बघूया. ए नी 5,000 रुपये 12 महिन्यांसाठी, हे बघा 5,000 रुपये 12 महिन्यांसाठी हा ए आहे, आणि बी ने 5,000 रुपये 6 महिन्यांसाठी गुंतवले, तर नफ्याचे गुणोत्तर काय येणार? तर 5,000 रुपये किती महिन्यासाठी गुंतवलेत? पहिल्यानं 12 महिन्यासाठी. किती पैसे कन्वर्ट होणार त्याचे? 12 पंचे 60. दुसऱ्यानं 6 महिन्यासाठी किती गुंतवलेत? 5,000 6 महिन्यासाठी गुंतवलेत. त्याचं किती झालं? 30,000. म्हणजे पहिल्याचे 60,000 डिवायडेड बाय दुसऱ्याची 30,000. 2:1 होणार. सिंपल. लागते का आपल्याला वही पेन घ्यायची गरज नाही, काय नाही, काय नाही. एकदा समजून घेतलं काय करायचंय. ह्या गणितांमध्ये सगळ्यात शेवटी सगळ्यात कंटिन्यू मी तेच रिपीट करतोय की सगळ्या गोष्टी आणून कुठे ठेवायच्यात? आपल्याला पैशाच्या ह्याच्यामध्ये ठेवायच्यात आणि मग त्याचा रेशो काढायचा. विदाउट पैसे कन्वर्ट करता तुम्ही रेशो काढू शकत नाही, आणि काढला तर चुकणार तुमचा. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा वरती. एक्सने काय केले? 2,000 लावून व्यवसाय सुरू केला. एक्सने काय केले? 2,000 लावून व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर वाय ने 3,000 घेऊन आला आणि वर्षाअखेरीस नफ्याचं गुणोत्तर काय? आता एक्स न चालू केलाय बिझनेस 2,000 रुपये लावून, बरोबर? तर त्यांनी काय विचारले? वर्षाअखेरीस नफा किती झालाय? म्हणजे 2,000 रुपये त्यानं किती दिवसासाठी भरलेत? 12 महिने. दर महिन्याला 2,000 भरतोय. 12 दुनी किती झाले त्याचे? 24,000. बी आलाय कधी? 6 महिन्यानंतर. ठीक आहे, पण राहिले किती? तो इन्व्हेस्टमेंट किती करणार आहे? किती दिवसासाठी? 6 महिन्यासाठीच करणार आहे. किती करणार आहे दर महिन्याला? 3,000. मग त्याचं किती झालं? 3,000 गुणिले 6, 18,000. पहिल्याचे 24,000 झालते. मग 24,000 भागिले 18 करायचं. साय दोन्ही 12, साइन चौक 24. म्हणजे तरी पण किती झाले तुमचं? 4 3 झाले. साइन चौक 24 आणि सायत्रिक 18. ठीक आहे. कन्सेप्ट लक्षात आला तुम्हाला की ह्याच्यामध्ये काय करायचंय? आपल्याला सगळं पैशामध्ये कन्व्हर्ट करायचंय, किती महिन्यासाठी किती, मग त्याला भागाकार द्यायचा, आपला रेशो काढायचा. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. ए बी सी यांचा नफा. बघा आता ए बी सी तिघ जण आहेत. नफा किती आहे त्यांचा? 1, 2, 3 आहे. एकूण नफा 12,000 असेल तर सी चा नफा किंवा सी चा वाटा किती?
तिघांची बेरीज करा रेशोची. 3 आणि 2 5 आणि 1 6. आता बघा मी तुम्हाला सांगितलं जो काय दिलेले असतात ना आकडे ते बरोबर भाग जाणारे असतात. आता त्या 12,000ला 6 ने भागायचं टोटल 2,000 आलं तुमचं. म्हणजे एक वाटा म्हणजे 2,000. सरळ सरळ कॅल्क्युलेशन इथं दिलेलं आहे. एक वाटा ह्याचा 2,000. ह्याचं किती 2 वाटा आहे म्हणजे ह्याचं चालेल 4,000 आणि हे जे 3 वाटेत म्हणजे 6,000. ह्या तिघांची बेरीज करा 6 4 आणि 2 12,000 झाले. आलं तुमचं मॅच झालं इथं 12,000ला 12,000 संपला विषय. तुम्हाला ए विचारू द्या, बी विचारू द्या, सी विचारू द्या, डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता ह्याच्यातून. कोणाचा पण विचारलं तरी चालते. पुन्हा त्यांनी म्हणले की बाबा आता मग अजून म्हणजे ह्याच्यात काय पण बनवू शकतात प्रश्न की दोघांचाच रेशो काढा वगैरे असं काय पण विचारलं तर हा बेसिक इथपर्यंत आपल्याला कळलं की पुढे मग आपण कसंही फिरवू शकतो गणित कसंही विचारलं तरी चालतंय आपल्याला त्यांनी. ए ने आता पुढचं एक्झाम्पल बघा. ए ने 4 महिने आणि बी ने 6 महिन्यासाठी पैसे गुंतवले. बघा ए ने 4 महिने आणि बी ने 6 महिन्यासाठी पैसे गुंतवले. नफा समान झाला असेल तर भांडवलाचे गुणोत्तर काय? ए ने 4 महिन्यासाठी पैसे गुंतवले बरोबर. त्यानंतर काय आहे नफा समान 1:1 झाला असेल तर ह्याच्यामध्ये फक्त एकच मजा असते. प्रॉफिट जेव्हा सेम असतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट आता बघितलं आपण काय आहे प्रॉफिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल आणि टाइम. म्हणजे जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेत तुम्ही आणि जेवढा टाइम इन्व्हेस्ट केलाय त्याच्या समान प्रमाणामध्ये प्रॉफिट वाढणार आहे आपलं बरोबर. तर ह्यात काय असतं की अशा प्रकारे जर दिलं तुम्हाला तर टाइम दोघांचा वेगवेगळा असेल प्रॉफिट सेम झालाय तर ते काय असतं त्याच्या रेशोच्या उलट असतं. फक्त डायरेक्ट उलट लिहायचं. जो रेशो दिला यांनी किती आहे तुम्हाला आता हे 6 आणि 4 म्हणजे 4:6 असेल तर तुमचं काय येणार आहे 6:4. त्याला पण काय करायचं पुन्हा तो भागायचं. जेवढं बारीक बारीक संख्या करता येईल तेवढी. तर काय दिलेलं असते काळाच्या उलट भांडवल असते. जेवढं टाइम दिलेला आहे तुमचा त्याच्या उलट असतं ते भांडवल असतं टाइमच्या काय म्हणतो यार आपण त्याला हा उलट करायचे त्याचे आकडे. ठीक आहे. नंतर दुसरं काय अजून एकूण नफा. आता बघा पुढचं गणित बघा. एकूण नफा 1,500 झालाय. टोटल प्रॉफिट किती झालाय 1,500. ए ला बी पेक्षा दुप्पट नफा मिळतो. म्हणजे आता मला सांगा ए ला बी च्या दुप्पट नफा मिळतो. काय असेल त्यांचा रेशो बरोबर. हा ए ला डबल मिळतोय बी ला नाही मिळत आहे म्हणजे ह्याचा 2:1 होणार बरोबर. ए ला 2 मिळते ह्याला 1 मिळते म्हणजे टोटल किती झाला हिस्सा 3 बरोबर. टोटल 3 झाले. ह्या 1,500ला 3 न भागलं 3×5 = 15. 500 रुपयाचा एक हिस्सा झाला तर त्यातला ए चा हिस्सा किती आहे 1,000 रुपये. ह्याचा आला बी चा 500 रुपये. संपला विषय. आहे का इथं 500 रुपये बी चा हिस्सा आला. त्यानंतर पी क्यू आर बघा हे बघा आता पी क्यू आर यांनी 1/2 1/3 आणि 1/4 अशा प्रमाणामध्ये गुंतवणूक केली. सरळ गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. आता अंश बघायचं याचं काय आहे 1 1 1 सोडून द्या त्याला डायरेक्ट छेदामध्ये घ्यायचं 2 3 4 याचा काय करणार आहे आपण लसावी काढायचं आहे थोडक्यात आपल्याला 12. आलं लक्षात. हे काय काढायचं आपल्याला गुंतवणूक केली तर त्याचं काय आहे गुणोत्तर काढायचं प्रॉफिट लसावी काढायचा आहे त्याचा कशाचा 2 3 4 2 3 4 लसावी काढा बरं. सांगा बरं याला काय करायचं आता हा आधी काय करू दे सांगा कुठल्या आकडे लिहू पाडा लिहायचा. एक कसं आहे तरी फॅक्टर मध्ये एक येतो HCF मध्ये फॅक्टर तुकडे पाडायचे. LCM म्हणजे लसावी काढताना पाडा लिहायचा बे 2 4 बे 6 बे 8 10 12 14. ठीक आहे.
ह्यातला कॉमन काय दिसतोय 2 4 बरोबर 6 8 इथे काय आहे 12 बरोबर 12च्या पुढचं कॉमन काय येणार आहे 24 येईल का नाही का 2चा पाडा तिथं संपतोय म्हणून आपण थांबायचं लय लोड घ्यायचं नाही हा ठीक आहे पुढे जाणार आहे त्या अनंतपर्यंत जात हा आपण इथपर्यंतच धरायचं 24 त्यानंतर 12-36 12-12च्या पटीमध्ये वाढत जाणार ते आता ह्या 12ने काय केलं एलसीएम न आपण ह्याला गुणायचं 1/2 गुणिले काय केले 12 बरोबर हे आलं तुमचं 6 त्यानंतर 1/3 गुणिले हा काय 12 3 चौक 12 त्यानंतर काय आहे 1/4 गुणिले हा 12 4 त्रिक 12 6:4:3 तुमचा रेशो झाला बरोबर त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता झालं थोडंच राहिले हे झालं एकच पेज हे राहिलं गणित इकडं ए ने 40,000 रुपये गुंतवतो पुढचं एक्झाम्पल आहे आणि बी काही महिन्यांनी 60,000 रुपये घेऊन येतो तिथे गुंतवायला तर वर्षाखेरीस त्यांचा नफा ए कॅश टू एस असल्यास बी किती महिने होता कसं काढणार आता आपण काय करायचं 40,000 रुपये त्यानं किती गुंतवलेत बिझनेस स्टार्ट केलाय म्हणजे तो 12 महिने गुंतवले त्यानं संपला विषय आपल्याला बाकी काय डोक्याला ताण घ्यायचा नाही 12 महिने जर त्यानं 40,000 रुपयाने किती झाले 12×48 म्हणजे 4,80,000 रुपये त्याची गुंतवणूक झाली आता इथं काय केले राईट थ्रो सोडा ह्याला 8 महिने कसं काढले बघू द्या मला केले बरं एकाच एक झालाय नफा यांचा हम्म 12 महिन्यासाठी गुंतवले प्रॉफिट तर आपला त्या टाइम रिलेटेड असतो म्हणजे 40,000 भागिले 12 केले बरोबर 60,000 भागिले x केले इथं 12×5 60 40 म्हणजे अरे हा इथंच करायचं इथंच करायचं ना 40,000ला किती झालं तुमचं इथं 60,000 होतं ना 1000 भागिले x मला बघू दे काय केले कसं रे इथं 40,000ला 12 महिने 60,000ला किती हा 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 असं केले का असं होते 40,000ला 12 मंथ्स ओके 60,000ला किती महिने आले म्हणजे ह्याचा तिरका गुणाकार करायचा आणि ह्याचा तिरका गुणाकार करायचा तुम्ही डेंजर आहे की 4×8=72 खतरनाक आहे की या ठीक आहे वर्किंग पार्टनरला 10% पगार मिळतो आता आपण बघितलेलं पगाराचा वर्किंग पार्टनरला 10% पगार मिळतो एकूण नफा 10,000 असल्यास उर्वरित नफा किती वाटला जाईल सिंपल पगार सेपरेट करायचा राहिलेला तुमचा प्रॉफिट शेअरिंग सेपरेट करायचं 10,000 ते 1,000 गेला त्याचा काय असेल ते 10% पगार त्याच्या नंतर जर नफ्याचं गुणोत्तर 2:1 आहे आणि काळाचं गुणोत्तर 1:2 आहे आता बघितलं ना आपण प्रॉफिट आणि टाइम याचा रेशो काय असतो उलटा असतो तर भांडवलाचे गुणोत्तर काय येणार यात काय करायचं कॅपिटल इज इक्वल टू प्रॉफिट टाइम म्हणजे तुम्ही काय करायचं
2 2 गुणिले 1 बरोबर 1 गुणिले 2 करायचं. तुम्हाला आता हे काय येणार आहे, गुणाकार केला की 4 मिळतं. अशा प्रकारचं हे एक्झाम्पल एक हे लिहून घ्या वाटलंच तर. काय फॉर्म्युले असेच असतात, त्याला लय डोकं लावायचं नाही त्याच्यात. काय 2 गुणिले 1 केलं तू, 2 गुणिले 1 किती झालं? हा भागिले काय चुकलं? प्रॉफिट कॅपिटल किती आहे? 2 असे काय 2. हा इथं चुकले रे, हे चुकलंय. 2 आहे, इथं असं असणार आहे 2/1. त्याला काय आहे 1/2 असं केलं तर काय येते आपलं? आलं इथं, हे पाहिजे इथं ऍक्च्युली. आलं, पण फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं की जर अशा प्रकारचं एक्झाम्पल दिलं तर सिंपल आहे, त्या दोघांचा रेशो काढायचा, काय लई लोड घ्यायचा नाही. नंतर ए आणि बी च्या गुंतवणुकीचा गुणोत्तर काय आहे? 5:6 आहे. त्या दोघांच्या ए आणि बी चं इन्व्हेस्टमेंट केली किती? 5:6 रेशो मध्ये. बी न 12,000 गुंतवली तर ए ची गुंतवणूक किती? लक्षात घ्या, या दोघांची बेरीज करायची, किती झाले? 11. बी न किती गुंतवलेत? 12,000. 6 पार्ट म्हणजे किती झाले तुमचे? 6 पार्ट आहेत ह्याचे, ते किती झाले तुमचे? 12,000 भागिले म्हणजे 6 केलं तर किती पार्ट? 1 पार्ट काढायचा आपल्याला. किती झालं? हा 1 पार्ट म्हणजे तुमचा 2,000 झाला, बरोबर. 1 पार्ट 2,000, तर हे जे 5 पार्ट किती झाले? 10,000. आलं का उत्तर तुमचं? 10,000. टोटल दोघांची इन्व्हेस्टमेंट किती झाली असं काढा विचारलं तर? ते 12,000, 22,000 रुपये झाली. सेम अजून ह्याच्यावर भरपूर आपण काय पण करू शकतो, कसंही खेळू शकता तुम्ही बसल्या बसल्या त्या की मग ह्याचा प्रॉफिट किती होईल, यातनं काय होईल, कोणाला किती शेअर जाईल हे पण काढू शकतो तुम्ही. ह्याला इतका शेअर, त्याला तितका शेअर, ऑलरेडी 5:6 दिलेलंच आहे त्यात. त्यानंतर बघा, ए न 8,000 गुंतवले, ठीक आहे. बी न ए ने 8,000 गुंतवले, बी न 10,000 गुंतवले. 8 महिन्यानंतर बी व्यवसाय सोडून निघून गेला, वर्षा अखेरीस नफ्याचं गुणोत्तर किती? ह्याच्यामध्ये काय करायचं, टाइम किती किती प्रत्येकाने गुंतवला हे बघायचं. आता ए ने किती गुंतवले? 8,000. ए सोडून कोण गेलाय? बी गेलाय. मग बी चा विषय थोडा 2 मिनिटांसाठी साईडला घ्यायचा. ए ने 8,000 गुंतवले 12 महिन्यासाठी, मग 12×8 96, बरोबर. 8,000 गुणिले 12, 96,000 रुपये ए ने गुंतवले. ए ची टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली तुमची? 96,000. बी ची किती झाली? आता बी ने काय केले? 10,000 रुपये 8 महिन्यासाठीच गुंतवले, म्हणजे 8 महिन्यानंतर बी व्यवसाय सोडून गेला, म्हणजे त्याने इन्व्हेस्टमेंट किती दिवसासाठी केली? ऍक्च्युली 8च महिने केली. सोडून गेला, तिथनं पुढचं काय घेणं नाही आपल्याला. म्हणजे बी चं किती झालं? 8 गुणिले 10, 80,000 झालं, बरोबर. याचा रेशो काढायचा आपण, याला भागाकार केला की तुम्हाला 6:5 मिळणार, ठीक आहे. आणि मग त्याच्यात प्रॉफिट किती झालंय ते, जर प्रॉफिट दिला असेल त्यांनी तर वर्षा अखेरीस नफा त्यांना जर 1,00,000 रुपये झाला किंवा 5,000 रुपये, 10,000 रुपये झाला, तर ते कशा प्रमाणामध्ये वाटून देणार? 6:5. मग एकाला पहिल्याला ए ला किती मिळणार? त्यातला 6 पोर्शन मिळणार. बी ला किती? 5 पोर्शन मिळणार त्यातला. आलं लक्षात? पुढे पुढे आपण ह्याच गणितामध्ये काही ऍडिशन करू शकतो, काही तुम्हाला वाटेल तसं तुम्ही ट्विस्ट करता येतं गणिताला तुम्हाला. तुम्ही हे केलं की तुम्हाला काय होणार, परीक्षेच्या वेळेस मग तुम्हाला सोपं जाणार, हे असं पण करता येते आपल्याला, तसं पण करता येते. आता बघा, ज्याची गुंतवणूक इथं आहे काय गणित? इथं राहिले का? इथे एक राहिलं. तिघांनी मिळून 3:4:5 ह्या प्रमाणामध्ये काय केलंय? गुंतवणूक केली. सर्वात जास्त नफा कोणाला मिळेल? मोठा आकडा असेल त्यालाच. ज्या प्रमाणात गुंतवणूक केली त्या प्रमाणातच त्याला प्रॉफिट मिळणार आहे. साधं सिंपल लॉजिक आहे, लय विचार करायची गरज नाही. सगळ्यात कमी कोणाला मिळणार? 3 वाल्याला. त्याची गुंतवणूकच कमी आहे तर त्याला प्रॉफिट पण कमी मिळणार. नाही तर मी 5 लाख टाकणार, तुम्ही 50-50 लाख टाकणार आणि मी म्हणणार मला जास्त प्रॉफिट द्या. असं नाही चालत. हा बघा, ज्याची गुंतवणूक जास्त त्याला नफा जास्त, म्हणजे
सी ला जास्त नफा मिळणार. आता लास्ट एक एक्झाम्पल आहे बघा. ए चा हिस्सा एकूण नफ्याच्या 1/3 आहे. नफा जर 9,000 असल्यास ए ला किती पैसे मिळतील म्हणायचे. 1/3 किती आहे त्याचा, एकट्याचा 1/3 आहे. तर त्याला डायरेक्ट 9,000 टोटल नफा झालाय. त्याचा रेशो लागू त्या ह्याला गुणायचं, डायरेक्ट तुमचं आलं 3,000. दुसऱ्याला किती मिळणार. 1/3 म्हणजे काय, टोटल एक आकडा तयार होण्यासाठी तुम्हाला 1/3 प्लस 2/3 करावं लागणार. बरोबर, म्हणजे छेदामध्ये 3 राहणार, वरती 3 राहणार, तो आकडा तयार होणार 1. आता ह्या 1 ची किंमत तुमची आली 3,000, तर ह्या 2 ची किंमत किती येणार आहे तुमची 6,000. हे 3,000 आणि 6,000 बेरीज किती झाले तुमचे 9,000. लक्षात आलं तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही हे लॉजिक लावू शकता तिथं. चला, हे झालेलं आहे आपला. किती टाइम झालाय बघू द्या मला. लाईव्ह असतात ना एक 30-20 असतात पोरं. आता जरा कमी. हा, ऍप सरांचं आहे ते. सरांच्या ऍपचं नाव विसरलं. बाहेर त्यांच्या क्लासचे वगैरे, किंवा ते रेकॉर्डिंग होतं आणि अपलोड करून टाकतात. मग हा, युट्यूबला असते, चॅनल वरती, ऍप वरती. मग आता तुम्ही किती वेळा अभ्यास करता, कसं कसं असते तुमचं शेड्यूल. तुझं नाव सांग मला. भैरव वाघमोडे, गाव लोहा. अरे तू नाव विसरलो बरं का मी भैया. प्रीतम, तू गणेश, प्रथमेश, आणि पुन्हा एकदा सांग. भैरव, तुझं प्रीतम. ठीक आहे. आता काय करतो तू, काय कॉलेज चालू आहे का काय, कुठं लोहामध्येच का. आता दिवसाचं शेड्यूल कसं आहे तुमचं. आता अभ्यासाला आलाय, किती दिवस झाले पुण्यात येऊन. काल झालाय का. तू कसा अभ्यास शेड्यूल काय आहे तुझं. नाही म्हणजे कॉलेज करून टाइम मिळून पुन्हा अभ्यास करतो, तासभर करतो, 1 तास 2 तास 3 तास 2 तास. कॉलेज किती किती असते. कॉलेज नाही. ठीक आहे. अजून काय थोडं वय कमी. किती वय आहे तुझं. लय लहान आहे. तू किती वेळ करतोय अभ्यास. हा, फिजिकल इकडं. ठीक आहे. 11 अर्धा तास झोपायचं का नाही. हा, म्हणजे किती दिवसातला अभ्यासाचा किती वेळ होतोय ऍक्च्युली. बाकीचं सगळं सोडलं तर, क्लास बेस, जेवण, आंघोळ, पाणी, नाश्ता, इकडे तिकडे सगळं सोडलं तर प्रॉपर अभ्यासाचा टाइम. असं नॉर्मल सांगा, फ्रेंडली. हा, ठीक आहे. म्हणजे तुमचं आपल्याला प्रत्येकाला 24 तास मिळालेत. आपल्याला, तुम्हाला, मला, सगळ्यांना 24 तास आहेत. झोपायचे 8 तास सोडून दिल्यानंतर 6 तास अभ्यास होते. तुझं किती आता 3 ते 7 पर्यंत ना, 6 पर्यंत. ओके, 5 तास. सकाळचं 2, 8, 9, 10. ठीक आहे. तुझं काय दिवसभर कॉलेजमध्ये जात असेल. प्रिपरेशन. तू ऍक्च्युली कशाचं प्रिपरेशन करतोय. नीटचं. ओके. बघा, थोडासा अभ्यासाचा टाइम वाढवा. काय थोडं ही इकडं. हा, पुस्तकं देतील, येतात ते बॅच जे आहे त्याचीच पुस्तकं मिळतात तुम्हाला. थोडंसं एकदा त्यांचं ही सगळं ऍडमिशन प्रोसेस क्लिअर झाली, तुम्हाला मिळून जाईल. जेवढं जास्त करता येते तेवढं करा. पुन्हा एकदा सेट झाली की लाईफ काय नाही मग ते. पुन्हा नंतर तुम्ही काय
हा तर एवढा लहान आहे. हे पोरं म्हणजे तुझ्या बॅचची पोरं नोकरीला लागोस्तोवर बाहेर म्हणजे ग्रॅज्युएशन करून एखाद्या कंपनीत ती नोकऱ्या लागोस्तोपर्यंत तू तिकडून जॉब करून रिटायर होऊन येशील इकडे. एवढ्या लवकर स्टार्ट केले तू. नाही खरंच जबरदस्त आहे. हा नाही नाही तसंच आहे यार एकदम फास्ट. तिथं काय शॉर्ट सर्व्हिस कमिशन मध्ये जरी तुझं परमनंट मध्ये झालं पुढं तरी तेवढ्या शॉर्ट सर्व्हिस मध्ये येऊन जाशील तू. आणि तुम्ही ग्रॅज्युएशन करताय ना तुम्ही तर बेस्ट काय माहितीये का एनसीसी वगैरे तुला कॉलेजला आहे का इथं आता पुण्यात? कॉलेजला आहे ना तिथं? तिकडच आहे का? बघून घे इथं जर लावता येत असेल तर एनसीसी ला जावा कंपल्सरी. तुम्हाला जर ह्या मिलिटरी किंवा ह्याच्यात जायचं असेल ना पुढं बी सर्टिफिकेट सी सर्टिफिकेट करून घ्या आता कारण कॉलेज लेवल असतं बी आणि सी. ए ग्रेड मिळाला म्हणजे तुम्हाला त्याचा बेनिफिट सांगतो मी. एसएसबी इंटरव्ह्यू असतो, एसएसबी एक्झाम असते, डायरेक्ट तुम्ही लेफ्टनंट पोस्ट मिळते तुम्हाला त्याच्यातनं. मग तुम्ही पुढे गेला की ती तुम्हाला एअरफोर्सला ह्याच्या त्याच्या वॅकन्सीनुसार तुम्हाला तिकडे पाठवतात. तर त्या एसएसबीचा इंटरव्ह्यू तुमच्याकडे सी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला जी स्क्रीनिंग टेस्ट असते पहिली जी ऑल इंडियातली सगळी पोरं देतात दरवर्षी 2दा होते ती तुम्हाला द्यायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. तर तो इंटरव्ह्यू असतो 5 दिवसाचा सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा. आणि तो म्हणजे हा नाही 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 एनडीए वेगळं तुमचं. एनडीए वेगळं. एसएसबी इंटरव्ह्यू असतो डायरेक्ट लेफ्टनंट होता तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही एनसीसी वगैरे करायची. ग्रॅज्युएशन मध्ये एनसीसी त्या 2 वर्षात बी आणि सी झालं ना तुमचा एक स्किप होतो डायरेक्ट तो. मग तुम्हाला काय एनसीसी ला काय लागतं रे एकदम पांचट असते. इंग्लिश थोडं तुम्हाला नॉर्मल सगळ्यांना आता येतच आहे तुमच्या जनरेशन मध्ये रेग्युलर ह्या गोष्टी झाल्यात ना एवढ्या कम्प्युटर यूज आणि येते त्यामुळे तुम्हाला सोपं जाते बऱ्यापैकी. जरा आधीच्यांना जरा थोडासा प्रॉब्लेम यायचा एवढं फ्लुएन्सी नसल्यामुळं तुम्हाला डायरेक्ट एक स्टेप म्हणजे तुम्ही एसएसबीच्या इंटरव्ह्यू डायरेक्ट लेफ्टनंट व्हायला जाता. हा बरोबर. मग हे तुमचं काय झालं आता तुम्ही आर्मी भरतीला इथं तुम्ही काय म्हणून जाणार तुमचं सिलेक्शन झाल्यावर? सोल्जर म्हणून जाणार बरोबर. तर तिथं तुम्ही ऑफिसर म्हणून जाणार आहे. लेफ्टनंट म्हणजे खूप तुमच्या त्या लेवलची त्या तुम्ही जी सोल्जर आहे त्याला लेफ्टनंट व्हायला रिटायरमेंट येते तुमची. रिटायरमेंट म्हणजे कुठली शॉर्ट सर्व्हिस मधली नाही. हा पूर्ण 20 एक 25 वर्ष तुम्ही 30 वर्ष सर्व्हिस केली की तुम्ही हळूहळू सोल्जरचं तुमचं हवालदार होणार वगैरे. ती पुढे जाऊन मग ते पुढे त्यांच्या रँक वाढत वाढत जाऊन मग तुमचं लेफ्टनंट तुम्ही फार रिटायरमेंटला होणार. त्यापेक्षा 1 वर्ष तुम्ही आहेत तुमचं ग्रॅज्युएशन चालू आहे सी सर्ट करायचं अभ्यास तेवढा दाबून करायचा. तुम्हाला लय भारी चान्स आहेत लय भारी. तर पुण्यामध्ये एनसीसीला वगैरे मिळते डायरेक्ट. तुमचं कॉलेज जरी तिकडे असेल ना तरी ह्या इथल्या एफसी कॉलेजला वगैरे मॉडर्न कॉलेजला एकदा चौकशी करून या. संडेच्या दिवशी एनसीसी असते तिथं. सगळे मोठे मोठे कॉलेज आहेत ना बीएमसीसी एमएमसीसी कॉलेज आहे तिथं. एफसी रोडला एफसी कॉलेजच्या इकडच्या साईडला गुडलक चौकातून तुम्ही काय करायचं. गुडलक चौक माहिती आहे का तुम्हाला? नसेल माहिती. एफसी रोड माहिती आहे का? एफसी रोडला गुडलक हॉटेल विचारायचं. एमएमसीसी कॉलेज विचारायचं. मराठवाडा मित्रमंडळ ते कॉलेज आहे एमएमसीसी. आणि बीएमसीसी बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज आहे ते. तर त्या ठिकाणी रविवारी असतं. रविवारी ह्या चक्कर मारून या तिथे. एनसीसी चालू असेल तर तिथं जे कोण आहेत पर्सनल्स मिलिटरीवाले त्यांना भेटायचं. तुम्हाला काय रविवारीच जायचंय तुम्ही असं बी आहे इथं पुण्यात जाऊन त्यांना काय बोलून होत असेल तुम्ही जर थांबणार असाल कंटिन्यू हे झाल्यानंतर सुद्धा तर आता चालू होतील कॉलेज त्यावेळेस तुमचे एनसीसीचे ऍडमिशन होतील. आणि हेच नसतंय फक्त इथं भरपूर आहे पुण्यामध्ये. तुमची मिलिटरीवालीच आपली जी आर्मीवाली एनसीसी नाहीये इथं. नेव्हीवाली एनसीसी आहे, एअरफोर्सवाली एनसीसी आहे. त्यामुळे तर तुम्हाला भरपूर चान्स आहे वेगवेगळ्या त्यातल्या स्ट्रीम मध्ये जायला. तुम्हाला काय पाहिजे शेवटी? सर्टिफिकेट पाहिजे. संपला विषय. आणि बाय चान्स असं पण होऊ शकतं की तुम्ही तिथं चांगला परफॉर्म केला की
तुम्हाला ह्याच्यात घेऊ शकता तिथं पुढं तुम्ही आरडी परेडला वगैरे दिल्लीला जाऊ शकताय. आरडी परेड सगळ्यात हार्ड असते म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची असते. रिपब्लिक डे परेड म्हणायचं त्याला. ते पूर्ण महाराष्ट्रातनं किंवा देशातनं असे थोडे सिलेक्ट केले जातात एनसीसीची पोरं. एकदम हाय परफॉर्मन्स असलेली आणि मग त्यांना तिथं नेलं जातं. वेगवेगळे कोर्सेस आहेत. तुम्हाला त्याच्यात टाईमपासमध्ये, मजाक-मजाकमध्ये होऊन जाते बाकीच्या गोष्टी. असं काही डेली करायची गरज नाही. फ्युचरला सुद्धा तुम्हाला जर ह्या आर्मीच्या सेक्टरमध्ये जायचं असेल तर, नसेल तर मग काय मग एक ॲडिशनल तुमच्याकडे सर्टिफिकेशन असलेलं गरजेचं आहे. पोलीस भरतीला नाही घेत रे. तुम्हाला त्याला काय होतं, मार्क भेटतात. एवढं असं काय एवढं म्हणजे इकडे कसं आहे डायरेक्ट तुम्ही इंटरव्ह्यू स्किप, एक परीक्षा स्किप होते तुमची. एस-एस-बीच्या परीक्षेमध्ये तुमच्या ह्या स्क्रीनिंग टेस्टला बेसिक जी बाहेर असते ती सगळी पोरं देतात. 90% पोरं बाहेर निघतात. दरवर्षी 7-8 लाख पोरं दर 3-4 महिन्याला 7-8 लाख पोरं फॉर्म भरतात ऑल इंडियातनं. आणि त्यातनं फक्त काहीतरी एक 40-50 हजार पोरं फक्त त्या एस-एस-बी इंटरव्ह्यूला सिलेक्ट होतात. ती टेस्ट पास करून. 40-50 हजारातली शेवटी फक्त तुला सांगतो की एक 20-30 पोरं, 50 पोरं सिलेक्ट केली जातात ऑल इंडियात. तो 5 दिवस इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू म्हणजे काय तुमचा 5 दिवस चालतो. त्या दिवशी पण एक स्क्रीनिंग टेस्ट होती तिथं गेल्यावर. तुम्हाला टास्क देणार तिथं. चित्र वगैरे देतात. मग त्याच्यावरती तुम्ही एसे लिहायचा असतो, निबंध लिहायचा. मग तुम्हाला 3 सेकंदासाठी, 5 सेकंदासाठी एक फोटो दाखवणार तिथं. मग तुम्ही ते ऑब्झर्व्ह करायचा तेवढ्या वेळात. मग त्यात तुम्ही काय-काय ऑब्झर्वेशन आहे तुमची त्या टाईपमध्ये एक एसे लिहायचा. वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. मग तुम्हाला सांगितलं जातं, मी आता सांगणार शब्द तुम्हाला. पेन, लिहा पेनवरती एसे. मग तुम्ही सगळं तुमचं डोकं लावायचं तिथं आणि त्या पेनवरती काय एसे लिहितात. मग ते चेक करतात. चेक केले की मग तुम्ही संध्याकाळी तुमचं लगेच चेकिंग असतं. लगेच तुम्हाला गाड्या सोडायला येतात चला रिटर्न. जे त्यात फेल झालेत त्यांना मिलिटरीच्या गाड्या रेल्वे स्टेशनवर सोडतात. तुम्ही तिकडं घरी जायचं. राहिलेल्यांनी इथं थांबायचं. त्यांना रूम अलॉट केले असतात 5 दिवसासाठी. चेस्ट नंबर दिलेला असतो एक आणि मग त्यात इंटरव्ह्यू होतो. त्या 5 दिवसामध्ये तुम्हाला फुल असं मेंदू पूर्ण ड्रेन होऊन जातो. त्यात तुम्ही स्टेबल राहिला की तुम्ही डायरेक्ट लेफ्टनंट होता. डायरेक्ट लेफ्टनंट आहे. लय मोठी पोस्ट आहे लेफ्टनंट म्हणजे. त्यापुढे तिथनं रँक वाढत जाणार. तुम्ही जर तुमचं वय कमी असेल, कमी वयात लेफ्टनंट झाला तर तुम्ही डायरेक्ट आपले जनरल म्हणून पण देशाची सेवा बजावू शकता. जनरल एनडीएतली पोरं का सिलेक्ट होते, जास्त वरती का जातात, कमी वयात सिलेक्ट झाले असतात. मग ते प्रमोशन वाढत त्यांचं तिथपर्यंत जातात बरोबर. म्हणजे चांगल्या ट्रॅकवर आहे. तुम्ही फक्त डायरेक्शन द्या, व्यवस्थित होऊन जाते सगळं. द्यायचं काय टेन्शन घ्यायचं नाही. फक्त अभ्यास करायचा. हे अभ्यासच टेन्शन घ्यायचं फक्त. बाकीचं काय चालून द्यायचं इकडं. एकदा सिलेक्शन झालं की यार लय खतरनाक लाईफ. चला, ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे.